वाजले, भूक लागली, रस्त्यात थांबलो राजनांदगावमध्ये. आता काहीतरी नाश्ता करून आता नॅशनल हायवे आहे, बोट ट्रक आहे इकडं, बोट जास्त. आता इकडं नाश्ता करून पार्किंग लावून आता नाश्ता करूया. आता व्हिलेज टीमला टेक द नेक्स्ट लेफ्ट. अरे मी इकडून आलो होतो, हा इकडून आला होता. In 200 meters, turn left. फिरून रस्ते चुकून गेलो आम्ही, पण आता शेवटी आम्ही मैत्री बागले पोहोचलो. आज तसा रन करून आता आम्ही विलयमध्ये पोहोचलो. गाडी पार्किंग झाली आहे. आता आम्ही जाणार आहोत आता झूमध्ये. मैत्री झू बहुत मोठा झू आहे इथला, हे सगळेच प्राणी आहे. आम्ही सगळे घरची फॅमिली पूर्ण आलो आता. एक पार्किंग व्यवस्था आहे पूर्ण. आता मोठ्या प्रमाणात पर्यटक आले आहेत मस्त. आजही बघू आता काय तर आतमध्ये. आम्ही चिडियाघरमध्ये बसला. खूप मोठा पार्क आहे एकदम मस्तपैकी. टर्न राईट, देन टर्न राईट. इथं आमचा बाला तर पूर्ण खुशच झाला. आता तो डुकरावर बसणार आहे. आणि भरपूर छत्तीसगडमध्ये आहे. 6 तासाचा रन आम्ही पूर्ण करून आता जेमतेम पोचलो इकडं. आणि मस्त आहे. बघू आता नवीन फोटोशूटसाठी तर एक नंबर आहे. मला कसं वाटतंय, खूप गर्दी आहे. पर्यटकांच्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आणि एक दिवस लागतो पूर्ण फिरासाठी. लगभग आम्ही 3 वाजता तर आलो. आता बघू, आता जे बघता येईल ते बघू. इकडे झू आहे. आता आपण आतमध्ये जात आहे. जे सगळ्या प्रकारचे प्राणी इकडे आहे. कोणाकडून इकडून आता आम्ही झू मध्ये आलो. इकडे पहिली सुरुवात बंदर पासूनच झाली. बंदर, लाल बंदर पुरे 15ची लाईन आहे. सारे मोर. त्यात आपण प्राणी संग्रहालयात आलो आहे. विविध पक्षी इथे आहेत. बंदर असेल आणि खूप मोठा झू आहे आपला मैत्री बाग छत्तीस जिल्ह्यामध्ये. आणि खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत. म्हणजे आनंद घेतला पाहिजे सगळ्या गोष्टीचा. एवढ्या दिवसापासून ते मोठावाला सारस ठेवलेला आहे इकडे. असे असतील, चील आहे इकडे, विविध पक्षी आहेत, कबूतर आहे. अशा पद्धतीने खूप मोठा गार्डन इकडे आहे. अस्वल पण आहे. अस्वल आता झोपली आहे त्या दरवाज्यात. इथला भाग हरण मोठ्या प्रमाणात आहे इकडे. आणि पर्यटक पण आहेत. आपण पाहू शकता इकडे हरणाचा पुरा झुंड आहे. इकडे मोठ्या प्रमाणात हरण पण आहे. भेडकी पण आहे. इकडे पांढरा वाघ आहे पण तो झोपून आहे मस्त सुस्त पैकी. सफेद आहे पूर्ण, काळे पट्टे आहे.
तो खूप मोठा आहे, पण सगळे जे प्राणी आहेत सगळे आज झोपून आहे. तर पांढरा वाघ आहे तो पण खूप भरपूर लांब आहे, तिकडे लाल दिसतात, तिकडे तो आहे. म्हणजे म्हणजे पाहण्यालायक आहे छानसा. आणि छान आहे, जंगल पण आहे, इथे सगळं आहे. पर्यटकांना मोठ्या संख्येने इकडे आहेतच. आपल्या महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या छत्तीसगड असेल, UP असेल, असे मोठ्या प्रमाणात पर्यटक आहे. व्हाईट टायगर दिसले, पण आपल्याकडचे ताडोबातल्या टायगरचा जो कलर आहे तो इकडे दिसला नाही, सगळे व्हाईटच आहे. तर झोपून आहे सगळे वाघ. मस्त मोठं आहे, जंगल पण आहे, झाडं आहेत आणि सगळे नॅचरली आहेत ते, हरणापासून सगळं. लगभग आमचं फिरून झालं इकडं. सगळेच प्राणी आपल्याकडं पण आहे. आता ते सगळे इकडच्या लोकांना पाहायला भेटत नाही, पण आहे ठीकठाक आहे. अर्धा एक तासात सगळं फिरून होऊन जाते. पांढरा वाघ आहे पण पिवळा वाघ नाही आहे इकडे. आणि सगळे छोटे छोटे प्राणी इकडे आहेतच. बंद. प्राणी संग्रहालयाचा आखरी बाहेर निघायचा भाग आहे. बघून झालं सगळं. आता बाकी गार्डन बिर्डनच आहे इकडे. छान आहे सगळं. बघून झालं सगळं आमचं फिरून. आता इकडे सगळे खाण्याचे पदार्थ आहे, गार्डन आहे आणि सगळे इकडे तिकडे फिरत आहे सगळे. लगभग फिरून झालं. खूप छान गार्डन आहे. मजा आली आज फिरून. खूप दिवसानंतर बाहेर निघलो होतो. जेवढं फिरता येईल तेवढा फिरण्याचा प्रयत्न करतो आम्ही. आता इकडे हॉटेल आहे, ते चहा घेऊन फिरून मस्तपैकी निवांत. टेनिस असेल, काही पण आपण खेळू शकतो. मस्तपैकी बोटिंग पण आहे इकडं. मच्छा पण आहे पाण्यात. बोटिंग पण चालू आहे मस्त. मस्त बोटिंगचा पण आता आनंद आम्ही घेणार आहे. बोटिंग चालू आहे आता. आणि आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि सगळे बोटिंगचा आनंद घेत आहे मस्तपैकी. थोडं बरं वाटतं आहे सगळं. घेतो बाला. मस्त वाटतं. हलका आहे. राक्षसा म्हणून काय थोडा चमकदार राक्षस का. आता सध्या आम्ही बोटिंग करत आहोत इकडं मस्त समुद्रात, गोव्याच्या किनारी बसून आता बोटिंग चालू आहे इकडं. नाही तिकडे जास्त पाणी आहे म्हणते. छान आहे ना तरी. बोटचा आनंद घेतला आता आम्ही.
लगभग आता 7:30 वाजले असेल. मस्त मजा आली आज. इकडे बोटिंग केलो आम्ही इकडे आतमध्ये, पण आता बंद झालं. आम्ही अकरीच होतो बोटिंगवर आणि मजा आली पूर्ण गार्डन फिरून. 6 तासाचा रन आमचा पूर्ण झाला. आता अजून रात्रीचा प्रवास आहे. कुठेतरी स्टे करू, नंतर उद्या अजून आम्ही बघू उद्या कुठलं काय ठिकाण फिरता येईल. तर आखरी फिरून सगळं सेल्फी फोटो खिचून बाहेर निघतो आम्ही. झाला गार्डन. आता गाडीकडे जाऊन आता परतीचा प्रवास आमचा सुरू होईल. रात्रीचे 8 वाजले. आता पार्किंग व्यवस्था जिथे गाडी आहे तिथून आता मी गाडी घेऊन निघणार.